श्री स्वामी समर्थ. तर संध्याकाळचे 7 वाजले तर मी कामावरून आले. सध्या तर काही व्हिडिओ बनवत नाही मी. लाईव्ह बंद झाली, त्यामुळं आता चॅनल जर चालू झाला तरच मी पुढं व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. तर त्याबद्दलच मला थोडं सांगायचं आहे. तर माझ्या चॅनलवर जे स्ट्राईक पडलं होतं, तर मी जे अपडेट केलं, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे अपडेट केलं, त्यानंतर मला मेल आला आहे की सक्सेसफुल झालं आहे म्हणून. तर आता पाहू, 14 दिवस वाट बघायला सांगितली त्यांनी. आता 14 दिवसानंतर समजेल माझा चॅनल चालू होईल किंवा नाही होईल. तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण खूप सारे माझे सबस्क्रायबर आहेत की त्यांना माझ्या चॅनलला स्ट्राईक पडला आहे, त्यामुळं त्यांना खूप दुःख झालं आहे. आणि काहींना आनंद पण झाला असेल तर ठीक आहे, आनंद झाला आहे त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. आणि ज्या माझ्या सबस्क्रायबरना वाईट वाटलं की माझ्या चॅनलला स्ट्राईक कसं काय पडलं, तर त्यांच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. तर आता 14 दिवसानंतर समजेल, म्हणजे न्यू इयरला माझं चॅनल चालू झालं तर होईल, नाहीतर बंद होईल. तर तोपर्यंत मी दुसरं एक चॅनल ओपन केलं होतं, पण माझं मनच होत नाही आता व्हिडिओ टाकायला. पण आता मी चॅनलवर आहे ना, शॉर्ट व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ टाकता येतात, पण चॅनलवर आहे ना लाईव्ह घेता येत नाही आहे. तर त्यांनी असं सांगितलं आहे, जर तुमचे हा चॅनल जर चालू झाला तरच तुमचं अकाउंट, म्हणजे तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकता. जर ते स्ट्राईक नाही निघलं 14 दिवसानंतर, तर तुमचं अकाउंट पूर्णपणे तुम्हाला बंद करावं लागेल, असं मेलमध्ये मेन्शन पण केलं आहे. तर 14 दिवस एक एक व्हिडिओ, मला तर बिलकुल पण व्हिडिओ बनवायचा बिलकुल पण माझं मन नाही आहे. खूप जास्त माझं मन दुखवलं गेलं आहे हे स्ट्राईक पडल्यामुळं. पण तरी पण मी म्हणजे वॉच टाईम खाली नाही यावा त्यासाठी ना मी रोज एक व्हिडिओ बनवते, कसा का होईना बनवते. कारण आता पहिल्यासारखा मूडच नाही राहिला माझा, कारण माझे 2300 सबस्क्रायबर झाले. तर आणि ते 2300 सबस्क्रायबर काय असे एका दिवसात झाले नाही, त्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली. लाईव्ह घेतल्यानंतर पण लोकांचे बोलणे, ते लोकांचं हे ते खूप सारं सहन करून मी आज इथपर्यंत आले होते. माझा वॉच टाईम पण बऱ्यापैकी होत आला होता. 2000च्या आसपास माझा वॉच टाईम पण झालेला आहे. अजून थोडे दिवस मेहनत केली असते तर माझा चॅनल मॉनिटाईज पण झाला असता. तरी पाहू, अजून 14 दिवस वाट पाहणार आहे मी. तर तुम्हाला पुढं तशी अपडेट देतच जाईल की काय झालं काय नाही झालं. मला खात्री नाही, पण मला विश्वास आहे स्वामींवर की जे पण होईल ना ते चांगलंच होईल. जर माझा चॅनल परत आला तर ते पण स्वामींचीच इच्छा असेल. आणि माझा चॅनल जर डिलीट करावा लागला किंवा त्यांनी यूट्यूबच्या गाईडलाईननुसार जर रिमूव्ह जर करण्यात आला, तर तो पण स्वामी संकेतच समजून घेईल. कारण यापेक्षा नक्कीच काहीतरी माझ्या आयुष्यात चांगलं होणार असेल, त्यासाठीच माझ्या चॅनलवर हा स्ट्राईक पडला आहे. स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत आणि इथून पुढं पण राहतील. कारण आत्तापर्यंत स्वामी माझ्या आयुष्यात आल्यापासून, मी स्वामींवर विश्वास ठेवल्यापासून कोणतीच माझ्या आयुष्यात आहे ना कोणतीच गोष्ट वाईट झाली नाही आहे. संकटांना ना लढायचं बळ दिलं आहे स्वामींनी मला, आणि इथून पुढं पण देतील. असं नाही की माझ्या आयुष्यात वादळ आले नाही, खूप मोठे मोठे वादळ आले. तर त्या एवढे मोठे वादळ येऊन पण स्वामींनी मला त्या वादळात पण डगमगू दिलं नाही, माझी साथ सोडली नाही. मला प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक वळणावर मला स्वामींनी साथ दिली. आणि माझा चॅनल गेला तरी मी दुःख मानून घेणार नाही आहे, कारण स्वामींच्या मनात माझ्याबद्दल यापेक्षा पण काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल. त्यामुळं माझा चॅनल जर जायचं असेल तर जाईल, आणि माझा चॅनल जर परत आला तर नक्कीच माझ्या चॅनलवर नक्कीच मला यश भेटेल. हा पण मला स्वामी संदेशच आहे. तर पुढं काय होईल ही पण मी अपडेट नक्कीच देत राहील तुम्हाला. अशा परिस्थितीतून सुरू केला होता की मला सपोर्ट तर कोणाचाच नव्हता. माझ्या मुलांना पण आवडत नाही आहे. मी यूट्यूब चालू केलं आहे. सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आईचा सल्ला घेतला. आई बोलली बनव, असे वेडेवाकडे व्हिडिओ नाही बनवायचे, त्यामुळं चालू केला. तर हे पुढं असं झालं आहे, त्यामुळं खूप जास्त मन दुखवलं गेलं आहे माझं. आत्ता पण कामावरून आले, तोंड हातपाय काहीच नाही धुतलं, अगोदर व्हिडिओ बनवला. म्हणजे अशी इच्छाच नाही राहिली, कारण 5-6 महिने झाले खूप जास्त कष्ट घेतले होते मी. आल्याबरोबर पण मी लाईव्ह घ्यायचे, रस्त्याने पण लाईव्ह घ्यायचे, सगळ्या गोष्टी ट्राय केल्या. आणि शेवटी हे असं फळ भेटलं तर कोणाला पण मनाला वाईट वाटणार आहे. आईला पण सांगितलं तर आईला पण खूप जास्त दुःख झालं. आईला बोलले होईल चालू, कारण आहे ना माझ्या आईला लिहिता वाचता येत नाही, तरी पण ती लाईव्हला यायची, लाईक करायचं शिकली, कमेंट करायची पण शिकली. माझ्या आईला एक वर्ग पण शिकलेली नाही आई, तरी पण म्हणजे स्वामींची साथ, माझ्या आईचा आशीर्वाद,
नक्कीच माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होणार असेल त्यासाठी हा मला स्वामी संदेश आहे. तर पुढं काय होतं आहे मी नक्कीच तुम्हाला वारंवार व्हिडिओ बनवून सांगत जाईल. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला याबद्दल या स्ट्राईकबद्दल जर कोणाला काही माहीत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की परत चॅनल चालू होतं किंवा नाही होत. मला असं आलेलं आहे की चाइल्ड सेफ्टी म्हणून. तर असं जर कोणाला मेल आला असेल त्यांचे पण यूट्यूब लाईव्ह जर बंद झाली असेल तर मला नक्कीच सांगा. आणि लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आत्तासाठी तरी मी व्हिडिओ इथंच थांबवते, 3-4 मिनटाचाच बनवते. तर नक्कीच सपोर्ट करा. आणि हा बंद झाला तरी नवीन एखादा चालू करेल मनात जर असेल तर. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.